वडील वारले, पतीही हयात नाहीत, लाडक्या बहिणी आल्या अडचणीत. असं का? कारण लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्यासाठी 18 नोव्हेंबरपर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. परंतु अनेक लाभार्थी लाडक्या बहिणींची अजून ई-केवायसी होणे बाकी आहे, कारण त्यांना पती नाहीयेत आणि वडीलही नाहीयेत. मग अशा महिलांना सरकार कोणता या ठिकाणी सोल्युशन आणणार किंवा सरकारकडून काय घोषणा होणार आहे, कशी अशा लाडक्या बहिणींची ई-केवायसी होणार, याबाबतची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला आणि तुम्ही फेसबुकवर पाहत असल्यास पेजला फॉलो करायला विसरू नका. तर लाडक्या बहिणींनो, ही बातमी काय आहे आपण सविस्तर माहिती घेऊया. तर बघा, यामध्ये काय सांगितलंय की वडील वारले आणि पतीही नाही हयात, लाडक्या बहिणी आल्या अडचणीत. कारण लाडक्या बहिणींना आता ई-केवायसी करताना वडील अथवा पती यांचा आधार नंबर द्यावा असं वेबसाईटवर सांगितलं गेलं आहे. परंतु ज्यांना वडील नाही आहेत, पती नाही आहेत, अशा महिलांनी नक्की काय करायचंय, तर सविस्तर हा लेख काय आहे ते आपण आधी माहिती घेऊया आणि मग त्यावर सोल्युशन काय निघू शकतं याबाबत देखील आपण काही पर्याय असणार आहेत ते जाणून घेऊया. तर बघा, यामध्ये काय सांगितलंय तर महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे. योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असला तरी ई-केवायसी दरम्यान पती किंवा वडिलांचे आधार कार्ड देणे आवश्यक असल्याने अनेक महिलांची मोठी अडचण झालेली आहे. आता या ठिकाणी वडील अथवा पती यांचा आधार नंबर मागितलाय कशासाठी, अनेक लाडक्या बहिणींचा हा प्रश्न होता. तर बघा, याच ठिकाणी याचं उत्तर देखील आपल्याला मिळणार आहे. तर यामध्ये स्पष्टपणे काय सांगितलंय की ई-केवायसी प्रक्रियेत लाभार्थी महिलेला स्वतःच्या आधार क्रमांकासोबतच पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक देणे अनिवार्य करण्यात आले आहे. या आधार क्रमांकाच्या माध्यमातून कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे या ठिकाणी तपासले जाणार आहे. म्हणजेच की लक्षात घ्या की लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तपासण्यासाठी वडील किंवा पती यांच्या नावाचा आधार नंबर तुम्हाला त्या ठिकाणी टाकावा लागत आहे. त्या आधार नंबरवर OTP येत आहे आणि तो OTP घेऊनच तुमची ई-केवायसी प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण होत आहे. नंतर लाभासाठी ई-केवायसी बंधनकारक आहे. म्हणजेच की जो प्रश्न होता की ई-केवायसी नक्की करायची कोणी, तर लक्षात घ्या यासाठी सर्वांनीच ई-केवायसी करायची आहे. याबाबत या ठिकाणी स्पष्टपणे सांगितले आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व लाडक्या बहिणींना आता ई-केवायसी करणे या ठिकाणी बंधनकारक करण्यात आलेले आहे. मग तुम्हाला योजनेअंतर्गत पुढील पैसे पाहिजे असतील तर सर्वांना ई-केवायसी करायची आहे. ई-केवायसी न केल्यास तुमचे पैसे बंद होणार आहेत. त्यानंतर या ठिकाणी बघा, अजून एका महत्त्वाच्या मुद्द्याबद्दल एक बोललं गेलं आहे किंवा लेखामध्ये स्पष्टपणे माहिती आलेली आहे. आपण वारंवार या मुद्द्यांवर बोलतोय, त्या संदर्भातीलच सविस्तर माहिती या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. तर बघा, यामध्ये काय सांगितलंय की घटस्फोटितांची मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी अडचण झालेली आहे. जे घटस्फोटित लाडक्या बहिणी आहेत त्यांचं काय होणार, त्या कुठून या ठिकाणी त्यांच्या पतीचा किंवा वडिलांचा आधार नंबर कुठून टाकणार. कारण ई-केवायसी करिता पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक बंधनकारक केल्यामुळे अनेक महिलांची मोठी अडचण झाली आहे. ज्या महिलांचे वडील वारले आहेत आणि पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झाला आहे, अशा महिलांनी ई-केवायसी पूर्ण करताना आधार क्रमांक उपलब्ध नसल्याने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अडचणी येत आहेत. नंतर कुटुंबातील इतर सदस्यांचा पर्याय देण्याची मागणी करण्यात आलेली आहे. जी एक बातमी याच पेपरला आली होती की त्या ठिकाणी नातेवाईकांचा आधार नंबर टाकायचा आहे, परंतु आम्ही वारंवार त्याबाबत सांगत होतो की याबाबतची कुठल्याही प्रकारची अधिकृतपणे माहिती GR किंवा परिपत्रक सरकारकडून देण्यात आलेले नाही. ही फक्त एक मागणी आहे जी लाडक्या बहिणींच्या द्वारे करण्यात आली आहे की काय करा की जर आमचे पती किंवा वडील हयात नसल्यात आमची मोठ्या प्रमाणावर अडचण येत आहे, तुम्हाला जर उत्पन्नच तपासायचे आहे तर तुम्ही आमच्या कुटुंबातील इतर कोणत्याही व्यक्तीचा आधार क्रमांक टाकण्याची आम्हाला परवानगी द्या आणि ते आधार क्रमांक टाकल्यानंतर आमच्या ई-केवायसी करून घ्या आणि मग आमच्या कुटुंबाचे तुम्ही वार्षिक उत्पन्न पाहिजे तर तपासू शकता. अशा पद्धतीने त्या ठिकाणी आमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेण्यात यावी अशी देखील मागणी त्या ठिकाणी लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणावर करत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यानंतर 18 नोव्हेंबरपर्यंत याची मुदत आहे. लक्षात घ्या, 18 नोव्हेंबर ई-केवायसी करण्यासाठी अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. परंतु अशा महिलांसाठी नक्कीच सरकार याबाबत मुदत वाढ देईल किंवा कोणता ना कोणता वेगळा निर्णय घेईल. अन्यथा अशा अनेक महिला आहेत, अशा अनेक लाडक्या बहिणी आहेत ज्या या योजनेतून अपात्र होतील कारण नसताना. म्हणजे त्या पात्र असून देखील त्यांना अशा चुकीच्या सरकारच्या धोरणामुळे अपात्रता देण्यात येऊ शकते, म्हणून त्यांच्याबाबत सरकार लवकरच निर्णय घेईल. आता
कुठे आणि कशी ई-के-वाय-सी करायची? तर ई-के-वाय-सी फक्त लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईट ladkibahin.maharashtra.gov.in या वेबसाईटवरूनच करायची आहे. इतर कोणत्याही वेबसाईटवरून तुम्ही ई-के-वाय-सी करायला जाऊ नका. त्यानंतर शेवटी काय आहे तर बघा, अर्जाची होणार आहे पडताळणी. म्हणजे एका कुटुंबामध्ये किती लाभ घेत आहेत, 21 किंवा 65 वर्ष वयापेक्षा जास्त असलेल्या महिला आहेत का, अशा सर्व बाबींची पडताळणी त्या ठिकाणी तुमची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सरकारच्या वतीने केली जाणार आहे. आणि त्यानंतर योजनेत ज्या महिला पात्र ठरतील त्यांनाच योजनेचे पुढचे पैसे मिळणार आहेत. ज्या अपात्र ठरतील त्यांना योजनेतून त्या ठिकाणी कायमस्वरूपी बाद केले जाईल. तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत किती पैसे मिळाले आहेत ते कमेंट करून सांगायला विसरू नका. तसेच तुमचे याबाबतचे कोणतेही प्रश्न असल्यास ते देखील आम्हाला कमेंटमध्ये विचारा. तोपर्यंत आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहोत. व्हिडिओ शेअर करायला, फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.